हे आता आपण इथे पूजन करणार ना? हो काका, हो काका, हे पूजन करणार ना आपण? तुमच्या घरी आपण खारीगावला गेलेलो ना.
राम सीतामाया बोलला यावा राम सीतामाया बोलला यावा बोलला यावा काय माणसाला अरे सुद्धा आवाज आला नाही अजून 25% आवाज आला नाही ना का बरं असा अहो त्यांच्याकडे चुकलंय सकाळी उठले गडावर गेले देवाचे दर्शन झाले बरोबर आहे 360 पायरे इकडून वर गेले ठीक आहे आणि अभिषेक झाला पूजा झाली पुन्हा 360 पायरे उठून खाली आले बरोबर आहे आल्यानंतर सकाळ कुणाच्या पोटामध्ये चहा नाही वडा नाही पाव नाही भजी नाही पुरी नाही तिखट पाव नाही ही भजी पुरी नाही म्हणून सगळ्याचा जीव अडचून गेला म्हणून बारीक आवाज आला अरे जीव सगळ्याचा सारखाच आहे बरोबर आहे जीवात काय फरक आहे का तुझा 2 किलो जाय त्याचा 5 किलो जाय का नाही ना अरे माणसाची वरची काया थकते आत्मा थकतो का आत्म्याला दुसऱ्या कुडीत प्रवेश करायचा आहे तर तुमच्या कुडीत त्याला प्रेम वाटलं चांगलं वाटलं खायला प्यायला नेसाय देव धर्म संस्कार चांगले ज्ञात चांगली तुमचं चांगलं उद्या तुमच्या पाठीमागं माझं चांगलं उद्या देव म्हणतो हा माणूस योग्य आहे नाही 1000 रुपयाची नोट असेल तर जीवाला खाण्यासाठी या डोकरीनं काढून मोडली पाहिजे तशी जर जवळ ठेवली आत्मा म्हणतोय जरा किरनिष्ठच आहे ह्या कुडीत मला आनंद वाटत नाही बरे पाण्याची खोली त्यात खोली तुमचा हक्क आहे का बायकोचा नाही पोराचा नाही लेकाचा नाही सोनाचा नाही कोणाचाच नाही हक्क खरा कोणाचा आहे म्हणून तुकाराम महाराजांनी आपण लिहून ठेवला अरे वेड्या माणसा देवा पुढं माणूस गडीभर नाही मला कोण दिलं वाऱ्यावरी फिरतो हा जीव पांग आणि देवा पुढे माणूस मग कुणी का असाना देवा पुढे कसं आहे म्हणून अंबाबाईच्या कानावर सगळ्यांचा आवाज गेला पाहिजे त्याच्याशिवाय अंबाबाई आपल्या चौकावर येणार नाही सांगा काळूबाई कुठं बसली सप्तशृंगी पावरगडची रेणुका कर्नाटक मध्ये यलंबा आई विकिरा माता तिच्या कानावर तुमचा सगळ्यांचा आवाज गेला पाहिजे गावात ती क्षणभर भेट द्या आपल्या गोंधळात येईल तशी यायला मोकळी का दिवी कुणाची बांधली का त्या गोंधळ्या अप्पाची का त्या भटाची का भटाची तर नाहीच बामणाची का
आहे का? अरे लाखो माणसं जातात येतात तिच्या पायावरती गडबडे डोळणे घालतात. ती लवकर कोणाकडे बघती का? अरे भालदार चोपदार शेवेला शांत पालगावर टोपल्यानी असे रोज भक्त येतील किती जातील की पण कानावर तिच्या तुमचा आवाज जाईल तेव्हा क्षणभर भेट द्या गोंधळात येणार तशी यायला मोकळी नाही ना. आपल्या पोराला म्हणा धोंड्या धोंड्या थोडं पाण्यातच काय प्यायला हा धोंड्याच्या घरात गेला घेऊ धोंड्या हो. हो. आणि एक तास लागेल धोंड्या पाणी आणण्या करत आणि नळावून आणायचं म्हणल्या नळावून आलत्याकडे पोरग तर मिळत तिकडे बसला बॅट बॉल खेळत पाणी आणतो तो. पडली बापाला सोकळ हो. कशाचं पोरग लवकर येतंय येतंय. धोंड्या मिलिटरी जम्मू काश्मीरला तुला गाव पाण्यावर पाजायचं आहे नाही ना. अरे म्हणून मन लावली कोणा कोणाचा सगळ्या जीवाचा हा योग फक्त आपला जीव एकटा आहे आप मरण्या दुनिया सगळी दुःख आहे. चलो मिशा फिर बांधू बिस्तारा गाडी की करता बोल रे बाहेर गाडी उभा तुम्हाला बोलवले होय. ती म्हणते मला जायचं नाही जावं लागेल. हा आता पण जावाच लागणार आहे अपील होईल का नाही ना. नाही होणार म्हणून बा कसा अर्ज देवळात जाऊन पोहोचला आहे पोहोचलाय. पण कॉल काढण्यासाठी सगळ्यांनी वशिला लावायचा आहे 4-5 लाख रुपये पाहिजे वशिले. अरे देवाला पैशाचं काय करायचं मग देवाला आवड फक्त नामस्मरणाची 2 हात दिल्याला भोगल्या गती डोकं इथं आपटलं की देवाला तेवढंच समाधान. तुझ्यापाशी माझ्यापाशी देवाला द्यायला काय नाही. आपण म्हणतो देवा माझं असं कर देवा माझं तसं कर हो. कुणाचं गुडघं गेलं कुणाचं कंबर गेलं हा. हे आहे, देवा मला जरा नीट कर आता काय नीट करता हा. अरे तसं होईल का नाही. अरे म्हणून सांगितलंय बाळवणी खेळी रमलो बर. याला काळजी का काय नाही. उठला बसला भात खाल्ला आपलं झोपला हा बाळपण गेलं आई बापाच्या जीवावर जातं. आहे का नाही तरुणपणात काय म्हणतोय माणूस अरे तरुणपणाचा लाटा आता अभिमान पाठी लागला मोठा आता तरी सावध हुरे मुडा धीरे जाईल पाण्याचा मुडा तरी माणूस सावध होत नाही माणसाला वाटतं सारखा जेवणच राहील हो. आपलं काय देवा उपकार आहे का नाही. त्याचा उपकार आपल्या जणी फिटत नाही नाही. काही आईने 9 महिने 9 दिवस वागवलं आहे नाही हाताचा प्राण केला नेत्राचं दिवं केलं केलं. रजाचा गज केला हा. तुमचा लवकर पोरगा ऐकतो का नाही. देव ऐकाय मोकळा आहे का नाही म्हणून गोंधळ बा शेवटचं पण सांगितलंय काय? अरे खालतीचं खोबळं वरतीचं मान मन बगड्यावानी बस बस गुगळून बेडका केला सगळ्या घरादाराचा नास नास. सुनबाईनं म्हणायचं मामाजी हा. इथं थुंकू नका का बरं फरची टाकली भारीतली पाटलानी कुणी टाकली हा पाटलानी हा. पण चोरी कारण चुकायचीच हा. आहे का नाही कारण सुनबाईकडे चूक नाही मामाजीकडे चूक नाही हा. हा मामाजीचं शरीर मामाजीला साथ देत नाही हात पाय नाक डोळे हा. निघून जाते का नाही हो. पहिले काय होतंय काय? मग आपला ध्येयच आपल्याला बैमान होतो एवढं याला खाय घालून साबण लावून अत्तर लावून सगळं करून हा. ते आपलं फसावतंय हा. पहिलं केस पांढरं झालं हो. आहे का नाही डोळं एकदा अंदाज झालं झालं. या दिवसाने काल रात्रीचा अंदाज दिवसा अंदाज. कान गेल्यावर काय तुम्ही काय बोलता मला कळालं मी काय बोलते तुम्हाला कळालं हा. तोंडात दात पडल्या हो. झालं बोलक एखादं केळ खाल्लं कुठतरी कोपऱ्यात बसायचा बसायचं. आहे का नाही हा. मग राम राम काय लवकर येत नाही नाही ना. तोंडात दात नसतो हो. स्पष्ट बोला येत नाही हा. कवा तरी म्हणतंय राम 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 लांब. देव म्हणतो तो आता लांबच राहा तो आता जवळ यायच्या लायकीचा राहिलेला नाही. नाही तुझं तो आता उद्योग बघ हा. आहे का नाही बरं गोंधळ बा पण अंबाबाईचा गोंधळ हा. हा कोणाचा गोंधळ आहे अंबाबाईचा. आदी माय शक्ती भवानी इकिरा माता अंबाबाला 1 रुपये का अनेक रुपये तुम्ही आम्हाला किती रुपये बाळपण तरुणपण म्हातारपण हा. पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा होय. हे 3 पर्यंत माणसाला याच्याच पर्यंत का तर देव 2 मिनिटात लगेच अवतार बदली हा. तुम्हाला इतकं बदलायला नाही जेवू शकत म्हणून गोंधळ आप्पा म्हणून देवाने तुम्हाला तेवढ्या तर ठेवलेलं आहे इथं जरी आपले कोटी करोडपती जरी असेल तरी तुला तेवढं तर ठेवले दुसरं कोण रुपये का कंपनीला एकच रुपये मोठं एकच चावी दुसरं चावी आहेत का म्हणून अंबाबाईचा गोंधळ आदी माय शक्तीचा 33 कोटी देवानं पहिला घातला म्हणून तुम्हा आम्हाला असा गोंधळ नाही तर गोंधळ घालण्याचं कारण सांगा इंग्लंड फॉरेन जपान त्यांना गोंधळाचं काय माहिती काय माहिती त्याला फक्त दिसला माणूस की फोटो दिसला माणूस की लटमुडा अडकायचं गळ्या कॅमेरामध्ये यरमुडा घालायचा बरोबर बनायचं एवढं असं घातलं गेली बरोबर हा. बरमुडा
वा, त्यांना काळजी का काही चुकून चुकून हवाच हवा चालते काय काळजी का एसीची गरज नाही पंख्याची गरज नाही काय मुळा गोंधळ बा त्याला दुसरं येणे का नुसता फोटो काढायचा आता पहिला कोणाचा काढावया करता आणि नुसतं इंग्लिश बोलायचं कसं काय वाटिंग दिस नाही दिस माय बॉक्स वाटिंग बोल पातळी रुपये ते कोणाला कळेल त्यांनाच इंग्लिश कळेल गोंधळ बा म्हणून भवानीचा गोंधळ घातला पाहिजे सांगा गणपती कोणी बसवला सगळे लोक एकत्र केले देवाला एकत्र करायचे एक देव कोणाचा ऐका ना आपल्या घरचं माणूस ऐकते का नाही असं बायको लोक ऐकते का नाही बाकीचे तर लांबूच राहिले म्हणून गोंधळ बा पांडुरंगाने ऐकलं पण पांडुरंगाने विचार केला आता काय केलं पाहिजे त्याला गोंधळ घातला पाहिजे तेव्हा ही जग सगळं जागे होईल टीव्हीनं रेडिओनी आमक्या तमक्यानी आहे मोबाईलने माणसं येडे झाले का म्हणले ह्याच्याकरता काहीतरी आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे गोंधळ म्हणून स्वतः पांडुरंगाने गोंधळ घातले नामदेवानी ज्ञानेश्वरानी तुकाराम महाराज गाडगे महाराज निवृत्ती सोपान काका म्हणून ती काय म्हणतात अरे आम्ही गोंधळी गोपाळाच्या अरे आमचा घालावा गोंधळ हरिनामाचा संबळ दापाच मंडळी घाला तुमच्या मध्ये गोंधळाला येऊ काम क्रोध बकरा मारा ह्या रुक्माईच्या वरात अहो इथं इटुबाच रावळ तुकाराम महाराजाचा गोंधळ सांगा किती अवताराचा गोंधळ आहे आपण किती पायाचा मेंढा कापतो 6 पायाचा कोण घेऊन बोलला असत आणि 6 पाय मेंढ्याला असत काय 4 पाय अरे मेंढ्याला 4 पाय असतात 6 कसे होतील आपल्या शेतामध्ये मसोबा त्या मसोबाला आकड्यात मनात कोंबडा कापावा लागतो आणि आगरी कोणाचा तो बाबदो चेहरा बरोबर त्या तळ्यात लायला काळीत तरण कापावं लागते म्हणून बकऱ्याचे 4 पाय कोंबड्याचे 2 पाय म्हणून आम्ही 6 पाय म्हणलं उत्तर बरोबर आहे ना मार्क दिले पाहिजे कारण बापदेव छेडा शिपाई याला बकरा जरी कापला तरी तल्यातल्या आयतीला काली तलम शेतीचा मान पोचल काय नाही ना ठीक आहे दैत्या ही तुला बकऱ्या कोंबड्याचा मान दिला जेवायला काय देतस पुरणपोळी आणि डायमेज झाल्यावर डायमेज नाही तर डायबिटीज म्हणते हो डायबिटीज का काय बरं ठीक आहे आणि बकऱ्याची नळी चेहऱ्याने घेतली चेहऱ्या जशी जशी नळी चुकची तसं ध्यान चैतन्य निर्माण होणार का नाही बघा बकऱ्याची नळी जर तोंडात जा असली तर माणूस इकडे तिकडे बघतन काय बघायची गरजच नाही ना बघतन का तोंडात दात जरी नसला तरी तोंडात नळी मान करून आणि परत असं बघतन त्यात राहिला का काय परत काटा ठोकताना असा तशी या भाताची पिळी कटकिरी केलायची आणि वरण भात त्याला चावायची गरज नाही म्हणून हा दैत्याचा खाणे दैत्या ही तुला बकरं कोंबडं दिलं बघा आता 3रा मान दैत्य काय मागते दैत्या आता तुकडा एक तुकडा त्याला फाटीचा तुकडा आणतो बाहेर तोंड आणतो का एवढं पाटलं तुकडा कसला अरे ते नाही चपट्या आहेत चपटी म्हणजे अरे ब्रांडी बरोबर आहे आणि ती पण लागती आपली त्रापणी करताना निवड दाखवताना थोडी तरी धार वाटाव लागती तेव्हा तो चेहरा निवड पोचतो निवड पोचत नाही चेहऱ्या मी तुला मद्यपान दिलं युद्ध करताना थोडी पे लय पिची तर तुझा मुंडका तू तोडावची बरोबर आहे लय पेल्यावर काय करता म्हणून गोंधळ बा ज्याचा मान त्याला दिलेला आहे पण हा गोंधळ शिया नावाचा पाहिजे खंडोबा देवाचं जागर इथं मुरली नाचली पाहिजे
ते पुढे काय ठुलंय सापून ठुला आपण तोडला का तोडायचा काय कारण आहे देवाने अवतार देवाने अवतार धरला चंपा सृष्टीला असा कृष्ण लहान होता बाहेरून खेळत आला आईला म्हणला आई हा स्वयंपाक केला कुठल्या देवांचा खंडोबा देवाचा खंडोबा म्हणलं कृष्ण म्हणला खंड्या पांड्या मी असे देव ओळखत नाही माझ्या तोंडात 33 कोटी देव मला बघ यशोदा म्हणली बाल्या त्या देवाला नाव ठेवू नको त्यांनी भंडाराची निंदा केली बाहेर तर जायलाच जाईल कृष्ण मला मी बी काही कमी नाही 8व्या अवतारात 16 सहस्र नारी तरी मी बाल ब्रह्मचारी मी अशा देवाला भेट नाही म्हणून यशोदा खात्री करण्यासाठी जवळ गेली म्हणजे बाळा तुझ्या खरंच देव आहे का बघू तोंडा बाल्या इकडे बघ असा आकर बघ देव त्याच्या तोंडात 33 कोटी देव आहे का कोटी देव नाही वडापाव खाल्ला म्हणजे हा वडापावचा तो सत्ययोगातला कृष्ण यशोदा जवळ गेली तोंडात बघितलं 33 कोटी देव तोंडात गावातली जमिनी पडली मुलं आली चक्कर आली अगं बाया म्हणजे एवढे देव आपल्या पोराच्या तोंडात मला एका देवाच्या आता गरज नाही फक्त खंडोबा तोंडात नव्हता आणि हा देव कसा आहे बघा अरे पावला तर खंड्या नाही दखनात येडा कोकणामध्ये चेडा माणूस काय म्हणतो झाला आपल्या घराचा खेळ खंडोबा अन्नाचा खोबरा झाला माणसात माणूस नाही पैशाला पैसा नाही या देवाचा घसरा करा दुसरा म्हणून देवाला बायका किती आहे 2 आहेत माणसा वाण्याची बानुबाई देव मध्ये बसलाय सांगितलंय भक्ताला कडाकडा करू नका जशी माझी भक्ती कराल तसं तुम्हाला फळ मी ती त्याची काळजी करायची नाही कारण बायका मला 2 आहे माझी बरोबरी करायची नाही अवतार शंकराचा पती महाराजाचा बानुबाई नारी तेव्हा बानुबाईची सही आणली पाहिजे माणसाबाईची सही आणली पाहिजे आणि मध्ये खंडोबाचा शिक्का पडणार तुम्हाला कागद तो भक्ताला देऊन टाकणार तुमचा गोंधळ पावन झाला बानुबाईची म्हणली मी सही देतच नाही तर हा गोंधळ पुढच्या वर्षी घालायला म्हणून सगळ्यांनी बानुबाईची सही आणलेली आहे पण काळजी का पण कृष्णाला सांगितलं बाल्या आज चंपा सृष्टी भरीत वाडग्याचा पुरणपोळीचा निवद केला ही 5 पोरं बनवते तळी भरते सदाननाचा एलकोट हारार महादेव चिंतामण मोर्या आनंदीचा उदे उदे भैरवाचा चांबले बोल हंकरा सदाननाचा मला सगळ्यांनी अडकल की भडकल भडकल की भंडार गोल गोल हजारी वाजा मुरळी खंडोबा भगत सलाम सलाम अशी तळी भरते बाबा तू जेव कृष्ण म्हणला आईला तूच तळी भरत तूच जेव या देवाचा निवड उष्टा करणार त्याची पावर किती माझी पावर किती मला बघू दे निवड उष्टा केल्यानंतर खंडोबाने कृष्णाला कुत्रा केला काय केला बघा फोटोत कुत्रा दिसतो कसा कुत्रा केला लागला भुंका इकडं तिकडं लागली रडा यशोदा मोठ्या आणि देवा मला एकच मुलगा आहे आणि ह्याला कुत्रा केलं कोणाच्या तोंडाकडे बघू देवा म्हणले माफ कर क्षमा कर पण म्हणजे मुलगा माझा माणसात परत घेऊन ये ठीक आहे म्हणजे त्याला भांडणाची किंमत कळली पाहिजे म्हणून 6 महिना साखळीनं कृष्णाला बांधून ठेवला तो सारखा तोडून पळायचा तो तुकडा यशोदाला घावला श्रावण महिन्यात सोमवारी तुम्ही देवाऱ्यात त्यो म्हणून तुम्हाला आम्हाला गोंधळ जागरण शेवट साकूला आपण का तोडतो की तुम्हाला पोच पावती मिळली पाहिजे तुम्ही सगळ्यांनी अर्ज द्यायला कुठे पाठवला कुठे कलेक्टर मुंबई पुण्याला महिन्याला बदलते हा कलेक्टर बदल का कडेकोट किल्ल्यावरती राजा मुंगी तरी जायला जागा आहे का तेव्हा आपल्या शेठच्या हातून साखळी तुटल तेव्हा आपला गोंधळ प्रसन्न झाला मग तुम्हाला पोच पावती मिळणार पण अंबाबाई कशी आहे अंबाबाई आणि गोंधळा Yeah.
गोड गाणं गाय आईचं गोड गाणं गाय त्याला पावली अंबाबाई त्याला पावली अंबाबाई म्हणून तू माय दिले करू अंबाबाई मला नको माय दिले करू अंबाबाई मला या शेट पुढं मेंदुडी या कोणती घ्यायची मोबाईलची नाचायचं दोघं असं करून थोडं पाठीमागे
ताई ताई तिकडे काम चालू होतं, तिकडे सरपंच चालत म्हणा सगळे मोठे सदानंदाचा बाई आत्ताशी धावत पळत गळा होता राजा खरी आला म्हणून काय मांडलं अशी जागरण या भोळ्या भक्ताला काय विचारलं म्हणाले फार मात्र लक्ष येतात बरोबर
बालपण गेले व्यर्थ विषयाच्या नादी. अरे तू देवा खंडोबा रूपाकडे दिशे पिवळे जगामध्ये राहू प्रचंड. देवाला सर्वांनी हात जोडा. या देवाला हात जोडून पदर पसरून तो मिळवाय ना काही आतापर्यंत बसलेल्या सगळ्या जोड्यांच्या भक्तांची नाव झोपली होते. जेजूरला आले पूजा अभिषेक गोंधळ जागरण केला आनंद झाला. माझ्या म्हणण्याने जोडींच्या आणि बसलेल्या भक्तांच्या डोक्यावर चोच उतरा. वारी वारी मदत मल्हारी भक्तांनी हे कार्य त्यांच्या दारात केलं. परंतु जेवण झाले त्या जोडीचं भक्तांचं सगळं नाही. कोण आलं कोण गेलं देवाच्या काही शब्द गेला पाहिजे. 5 वाघा मुरळी गोंधळी युद्धाशी प्रथम जोडीकडून दक्षिणेकडे घ्यायची. स्वप्नील दादा भोईर देवाच्या मुळे बघतात या जोडीच्या प्रपंचा मला सुरुवात केली आणि मल्हार रामबाबा दोघं मुळे तुम्हाला लक्ष्मी दिली त्यांनी. उठायचं पुढे नमस्कार करायचा तांड्यामध्ये दक्षिण देवाची आपल्या दारात गोंधळ देवीची जोडी 101 रुपये द्यायची. कन्याच्या लग्नात अंबाबाईच्या दोघांनी मल्हार वारी होऊन दर्शन आपल्या बाबाजींनी ते जोडून प्रत्येकाने मल्हार वारी मती मल्हार वारी
101 रुपये म्हणतात. शैलेश दादा पाटील देवाचे भोळे बघा तुझा दोन्हीच्या प्रपंचामध्ये बेल भंडार व्यक्ती तुम्हाला 110 रुपये भंडार वाढ केली मागून जा